राजकारणात नेत्यांच्या शब्दाला किती किंमत असते तर फुटीर आमदाराला गुवाहाटीत दाखवण्या इतकी. पण सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शब्द म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट मधला करार. बरं, हे आम्ही नाही म्हणत, तर स्वतः पालकमंत्र्यांनीच ते जाहीर केलंय. मी शब्द जना देतो तो शब्द पाळतो आणि जो शब्द दिला असेल त्यांचा शब्द भविष्यात पण पाळू आम्ही. मी ज्यांना शब्द देतो तो पाळतो आणि पूर्ण करतो. आता हा शब्द त्यांनी नेमका कोणाला दिला होता तर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना. आणि हाच शब्द पाळण्यासाठी भाजपनं सोलापूरमध्ये जे काही साधलंय ते पाहून भल्या भल्या राजकीय विश्लेषकांचं डोकं चक्रावून गेलेलं आहे. आता भाजपच्या चाणक्यांनी लावलेला हा गणिताचा शोध बघा. राजेंद्र राऊत हे बार्शीचे, पण हा बार्शी मतदारसंघ ना माढा लोकसभा मतदारसंघात येतो ना सोलापूर लोकसभा मतदारसंघात. म्हणजे ज्या नेत्याचा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपला 0% फायदा होणार आहे अशा राजेंद्र राऊतांना भाजपनं विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. यालाच म्हणतात झाड लावलं पंढरपुरात आणि आंबे आले बार्शीला. या अद्भुत चमत्काराच्या मागे पालकमंत्र्यांचा गोड आशीर्वाद असल्याचं आता उघडगुपीत झालंय. पण या शब्दांच्या खेळात भाजपसाठी वर्षानुवर्षे घाम गाळणाऱ्या निष्ठावंतांचं काय? गेल्या 2 टर्म सोलापूर जिल्ह्यात भाजपचे कमळ फुलवण्यासाठी ज्यांनी आपल्या राजकारणाची पंढरी केली ते प्रशांत परिचारक मात्र अर्ज भरताना फिरकलेच नाहीत. परिचारकांची ही अनुपस्थिती म्हणजे भाजपमध्ये पडलेली पहिली ठिणगी मानली जाते. सूत्रांच्या मते 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परिचारकांना तुम्ही फक्त थांबायचं, पुढचं आम्ही बघतो असा मोठा शब्द देण्यात आलेला होता. बिचारे परिचारक समर्थक वरिष्ठ नेतृत्वावरच्या शब्दावर विश्वास ठेवून बसले. पण ऐनवेळी भाजपने असा काही युटर्न घेतलाय की परिचारक प्रेमी कार्यकर्त्यांना आता केसानं गळा कापल्याची तीव्र जाणीव झाली आहे. नेत्यांनी शब्द दिला होता पण तो पाळण्यासाठी आमचाच बळी दिला अशी संतप्त भावना सध्या पंढरपूरच्या गल्लीबोळात ऐकायला मिळतेय. पालकमंत्र्यांनी राजेंद्र राऊतांना दिलेला शब्द तर पाळला, पण हा शब्द पाळताना सोलापूर भाजपमधील जुन्या जाणत्या आणि प्रबळ नेत्याचा गेम केलाय. आता निवडणुकीत राऊत निवडून येतील की नाही हे नंतर ठरेल, पण आगामी विधानसभेला परिचारक समर्थक भाजपला कोणता शब्द पाळायला लावतात हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. कारण राजकारणात कापलेला गळा आणि फिरवलेला शब्द जनता कधीच विसरत नसते, हे मात्र नक्की.